म्हणजे विषय एवढाच आहे की आता जसं की तुम्हाला बोललो मी, डेकोरेशनचा आपला वर्क चालू आहे, म्हणजे डेकोरेशनचा व्लॉग चालू आहे. हा पार्ट आहे बाप्पाचा आणि काहीतरी वेगळं ट्राय करतो हर टायमाला. या वर्षी शास्त्र पद्धतीने या टायमाला या साईडला मी केलेलं आहे. इमेज माझी मी क्रिएट केली आहे ना. लुक आलेला आहे मस्त. शेवटचा दिवस आज आपण कसा पण आपल्याला कंप्लीट करायचा. मित्रांनो आपला हा पार्ट आहे बाप्पाचा आणि इकडं आपले बाप्पा बसणार आहेत. डेकोरेशनचा ब्लॉग असणार आहे. मजा येणार आहे. बघूया या टायमाला काय डेकोरेशन करायचं. बसतो आता मस्त की कलर करायचा पाटाला, कारण की हा जो गेल्या वर्षीचा कलर लावलेला होता बघा, हा कलर थोडा निघालेले आहेत, सो नवीन कलर आणलाय. ऑल राईट मित्रांनो, आता मस्त की आपण जेवण झालेलं आहे, म्हणजे जेवणासाठी थांबलेलो ऑलमोस्ट, आणि पाटाला कलर लावून झालेला आहे. तो पाट ठेवलाय खाली, बाहेर पण घेऊन जायचं आहे. मग विचार चाललाय घरातच ठेवू, कारण की बाहेर बघायला कोण नसेल आणि आज संडे आहे म्हटलं तर खूप सारे क्राऊड पण असेल, खेळत असत पोरं बिरं, बाई मस्ती होईल. माझा विषय डेकोरेशनचा काम आहे ना, तो 4-5 दिवस अगोदरच चालू झालेला आहे दरवर्षीप्रमाणे. फक्त आज मी शूट करत आहे कारण की 4 दिवसापासून मी कंटिन्यूस कामामध्ये आहे माझ्या. ॲक्च्युली जी आपली कॉम्पिटिशनची रील होती त्यामध्ये होतो, पूर्ण घुसून होतो, आणि ती व्हिडिओ प्रॉपर क्लीन करून दिलेली आहे मंडळाकडं, आष्टनाथच्या पोरांकडं. तर ती व्हिडिओ जर तुम्हाला बघायची असेल तर मी लिंक टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये. तर मी बाजूला थोडे दाखवतो कारण की कॉपीराईटचा इश्यू येईल तिथं यूट्यूबवरती. इंस्टावरती प्रॉपर तुम्हाला दिसेल, इंस्टावर फॉलो करा, पटकन जाऊन फॉलो करा, तिथं तुम्हाला पडलेली आहे. कारण की आजच मला आत्ताच कोलॅबरेशनला टाकलेलं ती व्हिडिओ पोरांनी. सो तो प्युअर इमोशन बघा कसा वाटतं तुम्हाला. काहीतरी वेगळं ट्राय करतो हर टायमाला, हर वर्षी गाणं काहीतरी वेगळं असतं माझं. त्यामध्ये माझा तोच मोटिव्ह असतं की एक तो कनेक्शन आहे ना, तो प्रॉपर कनेक्शन पोरांपर्यंत पोहोचवते या व्हिडिओ थ्रू. तर तो ऑलमोस्ट माझ्याकडनं तर जातं तेवढा. दरवर्षी ॲक्च्युली आमचं इथं असतं गणपती, म्हणजे बाप्पा इथं बसलेले असतात. या साईडला असतं, ही पश्चिम दिशा आणि ही पूर्व दिशा आहे. तर ईस्ट, हां ईस्ट म्हणजे ती पूर्व दिशा आहे. तर बोलतात की पूर्व दिशा नाही तर पश्चिम दिशेमध्येच बसवायचा असतं गणपती. तरी हे पहिल्यापासून आम्ही दरवर्षी या साईडला करतो, कारण की कसं व्हायचं माहिती आहे, बाहेर दरवाजा दिसतात, दरवाजून कोण एंट्री केलं ना तर एक समोर बाप्पा दिसेल, मग त्या वेळी आम्ही बसवतो. पण आम्ही प्रॉपर होतो आमचं बसवणं. पण या वर्षी शास्त्र पद्धतीने या टायमाला या साईडला आम्ही केलेलं आहे प्रॉपर. तर बघूया, फक्त थोडा जो येईल ना बाहेरून बघण्यासाठी, म्हणजे दर्शन घ्यायसाठी, तर थोडं थांबून या साईडला इथून पाय पडायला जरा वेगळं वाटेल. आणि बाकीचं स्पेसिंग खूप मिळते या टायमाला बसायला. फक्त हे खुर्च्या इथे लावलेल्या आहेत. 3 दिवस राहिले आहेत बाप्पा यासाठी. तर हा डेकोरेशनचा ब्लॉग असेल, स्वीट अँड सिम्पल असणार आहे, बट आय होप तुम्हाला आवडेल. शेवटपर्यंत नक्की बघा. बाकी आता सिनेमॅटिक शॉट्स एन्जॉय करा, नाही तर टाइम लॅप्स काय मेकिंगचे असतील ते. बघा मित्रांनो, हा हे नवीन कपडा घेतलाय. ही डिझाईन आहे, साईड डिझाईन असणारी, साईड डिझाईन असणार आहे. कपडा एकदम सिल्की आहे. सुंदर ते माझे गणपती बाप्पाचे आगमन. ह्याच्यामध्ये पण कपडे ते बघा 2-3. सो बेसिकली मित्रांनो आता ऑलमोस्ट नाही, सॉरी 5% झालेलं आहे. बघा आम्ही जस्ट या 4 फुटाचे इनपुट पट्ट्या आहेत, या 6 फुटाचे आहेत, आणि या 6.5 काहीतरी आय गेस. तर हे जातील असे उभे जातील, आणि हे वाले वरती असे आडवे जातील, आणि हे वाले हा आहे ना, हा हे खाली असे, हे असे आडवे, हे असे आडवे, असे आडवे, आणि वरचा फ्रेम असा आडवा.
सो ओव्हरऑल असा काहीतरी सांगाडा उभा करायचा आहे. आणि दरवर्षी आमचा काय ना तरी युनिक असतं. म्हणजे गेले आम्ही 7-8 वर्ष 10-15 वर्ष आले असेल. म्हणजे पप्पा खूप पहिल्यापासून करतात. तर पप्पा त्या टायमाला मकराचा मस्त बनवायचा, प्रॉपर मकराचा. लायटिंग बिटिंग प्रॉपर होती. म्हणजे घरात एंट्री केली ना डायरेक्ट लाईट बंद, घाबरला, भूत आला, रिटर्न बाय पाय काढला, लाईट आली, असा विषय असायचा. म्हणजे फुल डिस्को लाईट बीट सर्व पूर्ण घर पूर्ण भरायचं त्या टायमाला, असा विषय होता. पप्पा त्या टायमापासून करायचे. तर आम्हाला पण त्यामध्ये आवड आहे खूप सारी. त्यानंतरपासून माझा कपड्याचा करायला लागलो असते गेले 2-3 वर्षापासून. तर कपड्याचा मस्त प्रॉपर बनवतो. गेल्या वर्षी जो फुलांचा होता. म्हणजे मिक्स्डअप असतं आपले मकर असतं. तर पुढल्या वर्षापासून भाई तुमचा भाऊ हँडओव्हर घेणार आहे मकराचं काम पूर्ण. आणि क्रिएटिव्हिटी दाखवायला चालू करणार. कारण की इंटरेस्ट खूप आहे या गोष्टीमध्ये. बारीक कामं असं नाही त्याची. त्यामुळे सर्वांमध्ये इंटरेस्ट खूप आहे मला. जो काम कोणताही काम करतो ना मी तर भाई मनापासून करतो. माझा एकच आहे एवढा आहे. तर असं आहे. तर नेक्स्ट इयरपासून तुमचा भाऊ हँडओव्हर घेणार भाई. नोट डाऊन करा. या ब्लॉगमध्ये बोलते नोट डाऊन करा की नेक्स्ट इयरपासून पूर्ण ओव्हरऑल आपला मकराचा काय असणार आहे तो मी आता घेईन काम 25. बाकी घरात मी जास्त ब्लॉग करत नाही. कारण की फॅमिलीला आवडत नाही ती गोष्ट जास्त फॅमिली इन्व्हॉल्व पण होते. त्यांना कसे कॅमेरा आहे ना कोण असतं. तर तेवढ्या गोष्टी कोण अजून पॉसिबल नाही झालेल्या आहे करायचा. त्यामुळे मी स्वतःला जास्त हे करतो. आउटसाईडवर करतो. कधी नाही तर वरती आपल्या गेमिंग रूममध्ये करतो. डॅड येतात. डॅडला खूप आवड आहे ह्या गोष्टीची. डॅड येतात माहिती. आणि दादा अधूनमधून असतं. त्याचा एवढा विषय नाही. गेल्या 2-3 वर्षामधले अचिव्हमेंट्स बोला माझी फोकस ज्यावरती मी फोकस जास्त होतो. ज्या मुलं माझी ओळख समाजामध्ये पोचलेली आहे. म्हणजे माझी रिस्पेक्ट इज्जत इमेज माझी मी क्रिएट केली आहे ना ज्या हुनरवरती माझ्या तो म्हणजे माझा पॅशन फॉलो करून ती त्यातले काय मला काही खूप जागी अचिव्हमेंट्स मिळाल्यात. काही जागी फर्स्ट मिळाल्या, सेकंड मिळाल्या, थर्ड मिळाल्या. काही जागी तर भाई म्हणजे फक्त सन्मान चिन्ह भेटलं बट भेटलेलं आहे. त्यातले तुम्हाला दाखवतो. ओव्हरऑल एवढा झालेला आहे. म्हणजे आता पट्ट्या कापून ठेवल्या आपल्या मस्तपैकी. थोडेफार पट्ट्या राहिल्या. आता आपण स्ट्रक्चर उभा करूया. चला. झालेला आहे. आणि आता पहिला कचरा साफ करूया मस्तपैकी मकरामधला. कारण की खूप हे बघा हे झालं आहे. घाण खूप झालेली आहे. ही सर्व घाण काढण्यासाठी आपण ब्लोअर घेतलेला आहे. ब्लोअर म्हणजे मी हा ब्लोअर आपल्या PC-साठी यूज करतो मोस्टली डस्ट साफ करायला. तोच आता इथं कमायला नाही. तर फटाफट आपण साफ करूया. दोस्तो अजून एक काम वाढलेलं आहे. म्हणजे पाठीमागच आपलं बघतो ना फिश टँक. त्याच्यामध्ये मासे होते काही महिन्यापूर्वीच. म्हणजे गेल्या महिन्यामध्ये वर्षी बोलते. त्यातले ऑलमोस्ट सर्व मासे मेले. कारण की मी मध्ये गावी गेलेलो ना तर 3-4 दिवसासाठी गेलेलो गावी. तर त्यासाठी खाना भेटला ना त्यांना. त्यामुळे ते पास आउट झाले. तर नवीन आणणार आहे. त्यासाठी आता लोकेशन चेंज करायचं. कारण की हा जर पूर्ण पॅक झाला ना आपला गणपतीमध्ये तर मग प्रॉब्लेम होईल आपले मासे ठेवण्यामध्ये आणि त्यांना खाणं पण त्यासाठी. म्हणून तो काढू येतो सर्व. तो काढूया आणि मग नंतर ती जागा चेंज करूया. कारण की त्यातलं पाणी पण चेंज करायचं आहे असा विषय.
मित्रांनो आता कसं वाटतं सांगा फक्त तुम्ही. लुक आलेला आहे मस्तपैकी, वाटते झुंबर लावलेला आहे आणि टाइमला तुम्ही बघितलं असेल आणि पाठीमाग आपला व्हाईट कपडा लावला बघा. सो हा एवढा पट्टा तर लावला आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं ॲड ऑन करायचा विचार चालू आहे, थोडा प्लॅनिंग चालू आहे पप्पा आणि दादाची आमची. सो इथं बघू आता कसं काय करायचं आहे. 3 साईडला 3 असं सेम व्हाईटचा आपला येणार आहे आणि आवडती झुंबर फिट केलं आहे, पण थोडा झुलते खाली, त्याला फिट करायचं प्रॉपर लेवलला. बाकी लुक आलेला आहे भाई आणि थोडा इंटरनल पण काहीतरी करायचा आहे, लाईटी वेटीचा तो विषय पण आहे. बट आता टाईम जास्त निघून गेलेला आजच्या दिवसाचा. आज बघू लाईव्ह झालं तर होईल, नाही तर मग पॉसिबल नाही. हा आपला कंटिन्यूच राहील आपला डेकोरेशनचा ब्लॉग भाई, शेवटपर्यंत बघा. बघा असा गेला लुक आपला असा असणार आहे आतल्यावाला. बरोबर कॅमेरा ऍडजस्ट करताना जुगाड चालला नुसता, काय म्हणून विषय एवढाच आहे. आणि लाईटीचा थोडंसं कमती आहे, लाईटी आपल्या अजून ऍड ऑन होतील थोडा दिसतो. बाकी ओव्हरलुक हा झुंबरचा असणार आहे. झुंबरच्या खाली आपले बाप्पा असणार आहे. मस्त वाटेल या टायमाचा गणपती आणि डेकोरेशन खूप चांगलं असणार आहे. शेवटपर्यंत बघा डेकोरेशन कसं असणार आहे, कारण की पुढं काहीतरी इंटरेस्टिंग असणार आहे. जसं की मलाशी बोललो आता असते असती डोक्यामध्ये माइंड अजून चालेल की काय काय आपण ॲड ऑन करू याच्यामध्ये, थोडा काय क्रिएटिव्हिटी दाखवू शकतो. ते सर्व या टायमाला आपण ट्राय करूया. लाईव्ह थोडा आपण डिले करू, उद्या आपण दुपारी करूया, काही विषय नाही. हा आपला सेपरेट ब्लॉग असणार आहे डेकोरेशनचा. ऑल राईट दोस्तो, म्हणजे विषय एवढाच आहे की आता जसं की तुम्हाला बोललो मी, डेकोरेशनचा आपला वर्क चालू आहे, म्हणजे डेकोरेशनचा व्लॉग चालू आहे कंटिन्यूस. आणि आजचा शेवटचा दिवस राहिलेला आहे आणि आपला ऑलमोस्ट सांगाडा म्हणजे मकरचा डेकोरेशन ऑलमोस्ट उभा झाला, जसं की तुम्ही बघितलं होता. म्हणजे टाइम लॅप्स जे होते ते. आणि आता मेन ह्याच्यामध्ये थोडासा ॲड ऑन करायचा आहे, तो म्हणजे फुलांचा काहीतरी ॲड ऑन करायचा प्लॅनिंग चालू आहे. सो डॅड पण बोलले की आपले फुलांचा आपण बघूया असं ॲड करूया. मी बोललो ठीक आहे. 2-3 दिवसापासून रील पण बघतोय मी की फुलं कुठे मिळणार आणि इंटेरियर पण मला थोडंसं ॲड ऑन करायचं आहे त्याच्यामध्ये. सो तो पण मी बघितला आहे, पण तो माझ्या एरियामध्ये आम्हाला तिकडं दांडायला जायला लागेल. पण तो आल्यावर बघीन मी, कारण की हा मला लांब जायचा आहे. आपल्याला दादर साईडला विचार केला जायचा, पण दादर साईडला खूप रश असणार, तर दॅट्स वाय मी अवॉइड केला आणि आता मालाड साईडला चाललो आहे. विषय एवढाच आहे की तिथं होलसेलमध्ये मिळते फुलं, तर आपल्याला क्वांटिटी खूप लागणार आहे फुलांची, कारण की आपल्याला गेट बनवायचा आहे बाहेरचा आणि इंटेरियरला पण ॲड करायचा आहे. सो ट्राय करूया. बाकी बाप्पा विराजमान होणार आहेत उद्या, आजचा शेवटचा दिवस आहे. आणि बाय द वे बाप्पा काल रात्री आलेले आहेत आमच्या घरी, म्हणजे पेनवरनं येतात नानांच्याकडनं आमच्या. सो ते आलेले आहेत आणि विषय एवढाच आहे की जराशी आता धावपळ खूप वाढलेली आहे, कारण की बाप्पा आपल्या घरामध्ये विराजमान झालेले आहेत, म्हणजे माझ्या घरामध्ये. आणि जो तुम्हाला तर दिसत असेल पाठीमागं माझी ग्रीन स्क्रीन आहे, थोडासा ॲडजस्ट करा, कारण की मी माझा रूम दाखवू शकत नाही, गेमिंग रूम. प्रॉब्लेम एवढा आहे की इथं सर्व आता मेसेज झालेला आहे. आणि सणांच्या दिवशी ना कसं असतं, साफसफाई करायची असते ना, तिकडचा सर्व तो काय एरिया असतो तो आपण साफ करतो. म्हणजे आपण बाप्पाच्या विराजमान जागा असते ना, ती रूम, तो खालचा रूम, मेन रूम, तो आपण क्लीन करतो. तर दॅट्स वाय एवढाच आहे प्रॉब्लेम की आम्ही वर्षभर आमचा तो रूम असतो ना, तो मधलेला असं पॅक असतं घरातला. तर फक्त फेस्टिवलच्या टायमाला, म्हणजे बाप्पाच्या टायमाला, बाप्पा येतात ना विराजमान होतं ना तेव्हा, त्या टायमाला तो क्लीन असतो. तर तिकडचा सर्व जो एरिया होता ना क्लीन केलेला, तो सर्व माझ्या गेमिंग रूममध्ये आलेला आहे. दॅट्स वाय मी काय दाखवू शकत नाही माझा गेमिंग रूम कसा आहे. बट हाय, थोडा इग्नोर करा, ही पार्ट इग्नोर करा. आता निघू इथून फटाफट, कारण की खूप उशीर झालेला आहे. मी जस्ट आता आलो 8:30-9ला आलो घरी आणि एवढा ट्रॅफिक होती ना, वैतागलो. 6 वाजता निघालेलो, मालाडला गेलो. मालाडवरनं आपण 2 फुलं आणले. हा एक आणला 200 फुलं ॲक्च्युली, एकामध्ये 100 आहे. आणि आता जे प्राईस खूप वाढला, मी रील बघितली त्यामध्ये 3 रुपये सांगितलेले आणि आत्ता गेलो ना तर बाई 6 रुपये एक फुल लावलं आहे. म्हणजे बाई विषयच गेला, खोल झाला आहे तिकडं. बाकी एवढा झालेला आहे, पप्पाने एवढा केलेला आहे. हा एक लाईन केलं आहे आणि हे 3 झाले, 3-4 इथं. आणि बाकीचे आणलेत ना फुलं, ही वाली ती आपण त्याच्यामध्ये ॲड ऑन करायची. हा का चूज केला, कारण की बघा आपला जो मकर आहे पाठीमागा, त्याच्यामध्ये बघा भगवा जास्त आहे. दॅट्स वाय आपण सिमिलर तोच दाखवण्यासाठी मी हे केलं आहे, मॅचिंगसाठी. बाकी नाही तर तो आपला गेट तो ओव्हरऑल तो होताच फुलांचा, तोच करणार होतो. आणि आता शेवटचा दिवस आज आपण कसा पण आपल्याला कंप्लीट करायचा. आणि हा येता आपण मी शोधत होतो आपली
कापूस शोधत होतो, बट कापूस कुठे दिसला नाही. बट आपला मित्र भेटला भाई, सूरज मेडिकलवाला. तो बोलते भाई इधर किधर. मी बोला भाई अरे वही ढूंढ रहा हूँ, कापूस ढूंढ रहा हूँ. तो मग तो बोलते भाई मिलेगा तेरे को आगे देख. बोला अरे नहीं मिल रहा है, बहुत जगह पे देखा. तो बोलते आजा मेरे पास जे कुछ है वो ले ले मेरे से. त्याच्याकडनं आपण भाई हा घेतलाय तात्पुरता. कापूस का घेतला तो सांगतो तुम्हाला. कापूस कारण की आपण जो आतमध्ये आहे ना पप्पाच्या बाजूला पूर्ण चौथऱ्यावरती पूर्ण लावायचा आपल्याला कापूस, त्याच्यामध्ये आपल्याला लाईट टाकायचं आहे. ओव्हरऑल असा काय आपल्याला लुक दाखवायचा आहे. बट बघूया हा कापूस पुरतो की नाही, कारण की हा कापूस आहे फक्त अर्धा किलो आणि आपल्याला लागणार आहे टोटल 2 नाही तर 2.5 किलो लागेल. सो बघू कसं काय. उद्या सकाळी जाऊन आणायला लागेल. उद्या तर पहिला दिवस आहे पप्पाचा, तर म्हणजे दिवस उद्यापासून चालू होईल पप्पाचा प्रॉपर. विराजमान होतील सर्वांच्या बरोबरी, आगमन होईल प्रॉपर. तर तसा बघू. पण बाकीचा आपण जो राहिला पट्टा आहे ना तो आपण कंप्लीट करू आज, आणि बाकीचा आपण उद्या फिरून टाकू आणून वरती. बाकी लायटिंगचं काम आपलं होऊन जाईल आणि ओव्हरऑल आपला असा लुक असणार आहे. इथं पण लागतील हे जे आहेत ना हे वाले, हे वर लागतील 3 का 4 आहेत टोटल. आणि इथं 2-3 पट्ट्या आहेत अशा. आणि बाकी आपले जे काय लुक बघा फक्त मकाराचा लुक बघा. इथं सेट झालं बरोबर प्रॉपर. आणि इथं आता ही फक्त पट्टी लावायची बाकी आहे. बाकी इंटरनल पण प्रॉपर झालेलं आहे. ही लाईटचं काम आहे आणि असा लुक आतमध्ये असणार आहे. आणि बाहेर खालचा चेंज होईल, टेन्शन नाही. बाकी पासाला इग्नोर करा. आणि आता मेन टास्क आहे तो म्हणजे लाईट्स टाकायचे आहेत. ही लाईट्स आहे ॲक्च्युली पिटोरियल लाईट लावलेली आहे सेम. सो ही लाईट्स टाकायची आहे आणि खूप मोठा टास्क आहे. खूप म्हणजे खूप मोठा. तुम्हाला सांगतो कसा काय. वरचा पूर्ण पॅक केलेला आहे, इथं पण पॅक केलेला आहे. आणि आम्हाला लाईट्स पाहिजे आतून न्यायच्या पाठून. आणि ऑप्शन आहेत ना हात टाकायला. तो फक्त एक कॉर्नर आहे बस, तिथं फक्त तो कॉर्नर मनाच करू शकतो जे काय करायचं आहे ते. आणि बाकी वरना सर्व वरना टाकायचं आहे. वरना असा आकडा टाकून टाकू, नाहीतर मग मेन टास्क तोच आहे कसा टाकायचा आहे. आणि आता 2:30 वाजलेले मोठा टास्क आहे. बट करू काहीतरी करू, जुगाड करू, होईल तेवढा. जरासा डोका चालवला आहे. त्या साईडनी काठी टाकून 2 काट्या बांधून केलेल्या आहेत. काठीला बांधून डायरेक्ट सोडायचा, फक्त इथून आकडा मारण्याचा सोडायचा विषय आहे. बघू. आणि मित्रांनो टास्क कंप्लीट झालेला बघा मजबूतपैकी. 1.5 तास घुसलेत, ह्या लाईटी पाठवून टाकल्यात. आणि काय चान्सच नव्हता टाकायला. कसे टाकलेत आम्हाला माहिती. वरनं ते असं बोललो मगाशी शूटला शूट काढायला कोण नव्हता, कारण की आम्ही दोघं वरती होतो आणि पप्पा पण काम करत होते. कुठला पप्पा पण दुसरा लाईटीचं काम चालत आहे. हे 2 फ्लोरेसिंगचे ट्यूब आहेत, 3 आहेत टोटल. ह्यातले 2 लागतील आतमध्ये आणि 2 व्हाईट लागणार आहेत. तर लाईटिंगचं ओव्हरऑल आता काम चालू आहे ऑलमोस्ट. आणि आता वाजलेले आहेत 4. आणि आमचा आता होत आहे हळूहळू सगळा पार. ते पण सही आहे. झालं आता ऑलमोस्ट झालं. ऑलमोस्ट सर्व झालं. ऑल सेट. आणि आता गणपती बसवायला आता फक्त ही आपली लाईट आहे फक्त आतमध्ये सोडायची आहे बस. आपला डग कम्प्लीट आणि डेकोरेशन कम्प्लीट. मग आणि ऑलमोस्ट झालं आता 90% राहिलं. फक्त आता माझा काम राहिलं आहे, म्हणजे तो म्हणजे 5 वाजून गेलेले आहेत. ऑलमोस्ट 5 वाजले. मला फक्त आता कापूसला काम राहिलं आहे. कापूस टाकायचा फक्त. आणि हा आपण लाईट सोडला तिथं खाली. आणि ओव्हरऑल पार्टी पण सोडल्यात. पार्टचा टास्क तर खूप मोठा होता. आता फक्त कापसा हे आहे. कापूस तर डेंजरच आहे. आता वाटतं ते बँडेज पट्टी आहे. बघायला लागेल काय विषय आहे. नाही तर मग उद्या सकाळी ऑलमोस्ट उद्या नाही आजच सकाळी बाप्पा बसल्याच्या नंतर मग मला जाऊन आणायला लागेल कापूस हलकावाला. तर हा सध्या पुरता कोपऱ्यातला भाग करून घेतला ऑलमोस्ट. पुढचा एवढा पट्टा करून घेतो.
आणि मग काम 25. फायनली आपला झालेला आहे डेकोरेशन कम्प्लीट. वाजलेत बघा किती, ऑलमोस्ट 6:30 आणि डेकोरेशन ऑलमोस्ट प्रॉपर कम्प्लीट झालेलं आहे. प्रॉपर जसा लुक, एक नंबर लुक आलेला आहे. थोडा आपला हा जरासा इग्नोर करा, इकडं अजून यायचा बाकी आहे, जो इकडे केलाय तो. कारण की आता इथं बाप्पा विराजमान होईल ना, त्यानंतरच सर्व आपण करू. बाकी ओव्हरऑल वरचा लुक बघा कसा आहे सांगा फक्त कमेंटमध्ये कसा आहे. ह्या टायमाला काहीतरी वेगळंच केलं आहे, फर्स्ट टाइमच केला असं पूर्ण पॅकवाला. तर मस्त वाटतंय. बट तरी पण इथे आपले 2 लाईटी लागल्यात, ब्ल्यू आणि व्हाईट. इथं पण सेम आहे, फक्त हा स्पॉट फक्त चेक करायला लावला, बट लुक आलाय प्रॉपर. आणि जसा की बोललो तो लाईटचा ट्विस्ट खूप ट्रिकी पार्ट झाला, यामध्ये 2 तास घुसले, बट मस्त झाला ऑलमोस्ट. बाकी कसा वाटला हा ब्लॉग, डेकोरेशनचा नक्कीच कमेंट करून सांगा. मी तुम्हाला मिळतो पुढच्या आपल्या गणपतीच्या ब्लॉग्समध्ये. इथपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत बघितला असेल तेव्हाही नक्कीच कमेंट करा गणपती बाप्पा मोरया. मला वाटत असं. बाकी पुढच्या ब्लॉगमध्ये भेटतो. तिथपर्यंत गणपती बाप्पा मोरया.